आणि जो जिंकेल तो उद्या येईल. हां, नंतरच्या लॉटमध्ये आमचे लेग अंपायर चिका यांची टीम आपण पाहू. त्यांना गेल्या वर्षी त्यांनी सुद्धा आम्हाला एक चांगला सदमा दिला होता, परंतु ज्यांनी सदमा दिला होता आज बिचारा त्याला आपण पूर्ण वसई तालुका पूर्ण महाराष्ट्र मिस करतोय. असे आपले धडाडीचे फलंदाज कैलासवासी जयेश घरत. कोण विसरू शकतं ती गेल्या वर्षीची मॅच. आणि दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे की या मॅचमध्ये टायमरवरती काटेकोरपणे लक्ष दिलं जाईल आणि त्याच्यावरती स्ट्रिक ॲक्शनसुद्धा घेतली जाईल. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. क्वालिफायर 2 एकीकडे आगाशी संघ आणि दुसरीकडे आहे JCC B संघ. दोन्ही संघांच्या पदरामध्ये एक विजय आणि एक हार आहे. पहिला चेंडू ओव्हरपिच चेंडू होता आणि मारण्याच्या नादामध्ये गडी बाद होतोय. पहिला झटका बसतोय अजयच्या रूपामध्ये. वळूया डीजेकडे. कम ऑन डीजे. थँक यू डीजे. ज्या सुरुवातीची अपेक्षा होती JCC B संघाला तशी सुरुवात एक स्टनिंग स्टार्ट म्हणता येईल अशी स्टार्ट मिळालेली आहे. पहिल्याच चेंडूवरती गोल्डन डकचा शिकार अजय, जो मागच्या मॅचमधील एक धडाकेबाज फलंदाजी करणारा फलंदाज होता. दरम्यान पहिल्याच चेंडूवरती सिंगल घेऊन रिषभ यांनी आपले सिनियर पार्टनर वैभव पाटील उर्फ बाबू यांना स्ट्राईक दिली आहे. चांगल्याच लहरामध्ये आहेत ते. गेले काही महिने आपण पाहतोय त्यांना. कुठल्या लोहाराकडे त्यांनी बॅटला धार काढली आहे त्याचा ॲड्रेस ते अजून पण देत नाहीत मला. विचारून थकलो मी. अच्छा, आत्ताच मला कळलंय सूत्रांकडनं, गुप्त हिरांकडनं की अनिल लोहार असं नाव आहे त्या लोहाराचं. दरम्यान रिषभ ही चांगल्याच लहरामध्ये आला. सुंदर क्षेत्ररक्षण आणि 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 हे काय पाहतोय, अति घाई संकटात नाही गडी बाद झालेला आहे. आणि पंचांचा थर्ड अंपायरचा इशारा की कोणता गडी बाद झालाय तो म्हणजे क्रॉस झालेत की नाही. खूपच इंटरेस्टिंग असेल हे. चला दरम्यान आपण वळूया डीजेकडे, कारण की डीजेला पण थोडं काम द्यायला लागेल आपल्याला. चेंडू आणि गुडलेन स्पॉट लागलेला चेंडू. चला, आमचे दोन्ही पंच दक्ष आहेत. कृपया कॉमेंट्री बॉक्समधनं कॉल द्यायचा नाही आहे. शेवटचा चेंडू. सॉरी, मी थोडं लेट जॉईन केलं आणि आमचं थोडं बदाम बंद आहेत ना, आणि आमची ट्रेन पण स्लो आहे आणि आमच्या टूथपेस्टमध्ये नमक पण नाही आहे. शेवटचा चेंडू आणि शुभम यांनी सुद्धा आपलं खातं खोललेलं आहे. आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 2 बाद 4. आणि पुन्हा एकदा संधी देऊया आपण डीजेला. कमॉन डीजे. एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा आमचा राजू दादा. येस, थँक्यू डीजे. आणि दुसरं षटक हाताळण्यासाठी आलेले आहेत ते म्हणजे आशिष शर्मा, आपल्या असोसिएशनचे उपाध्यक्ष सोनू शर्मा यांचे रिलेटिव्ह आहेत ते. दरम्यान पुन्हा एकदा
एकदम जबरदस्त पेस होता त्यांच्या गोलंदाजीमध्ये. निर्धाव चेंडू थोडासा बॅकफुटला जाताना दिसतोय आगाशी संघ, परंतु कमबॅक करणं जाणतोय तो. मैं थका नहीं हूं, मैं रुका नहीं हूं. आणि पुन्हा एकदा सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर क्षेत्ररक्षण. जणू काही पूर्ण घुसलेत JCC B संघ या सामन्यामध्ये. कुठल्याच प्रकारचा चान्स किंवा मौका देत नाही आहेत आगाशी संघाला. दरम्यान षटकातील तिसरा चेंडू रिषभ यांना फुलटॉस चेंडू होता, टॅप करून मारला चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण. थोडेसे ती गाडी थोडी हेवी आहे, मे बी 600 cc असेल, त्यामुळे थोडी ती टर्न मारायला त्याला डिफिकल्ट जात आहे त्या गाडीला, परंतु कामगिरी खूप चांगली करते. आणि आमचे परम मित्र अक्षय बटला, आमच्याकडे 2 अक्षय बटले आहेत. मगाशी आमचे साथी कॉमेंटेटर अनिल बेनबन्सी सर लगातार अक्षय क्षीरसेकर असा उल्लेख करत होते, परंतु ते अक्षय क्षीरसेकर नसून अक्षय सांगळे आहेत. दरम्यान एक डिक्लेअरनी धावसंख्येत कासवाच्या गतीने धावसंख्या पुढे वाढते. रिषभकडून खूप अपेक्षा आहेत आणि सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर गॅदरिंग आणि सुंदर थ्रो. आणि अशा प्रकारे गडी बाद लागतोय संघाला तिसरा झटका. आणि वळूया डीजेकडे. कमॉन डीजे. होत्याचं नव्हतं कसं होतं याचं उत्तम जिवंत उदाहरण. मगासपर्यंत आपण जी आगाशी संघाची कामगिरी बघितली त्या कामगिरीला असं वाटत होतं की उत्तरच नाही आहे, आणि JCC B संघाने ते उत्तर शोधून काढलंय आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 7 आणि गडी बाद झाले ते 3. आणि आत्ता आपल्या संघाची घोडदौड सांभाळण्यासाठी आलेले ते म्हणजे जय. त्यांना त्यांच्या नावाप्रमाणे कामगिरी करायला लागेल. आपल्या संघाला विजय मिळवून द्यायला लागेल. जर त्यांनी आज कामगिरी चांगली केली तर उद्याचं सुपर 12चं गोल्डन तिकीट त्यांना मिळेल. दरम्यान पुढील चेंडू, ओ हो सन्मान दिलाय. खूप रेअरली आपण पाहतो अंडरआर्म क्रिकेटमध्ये ओव्हरपिच चेंडूला रिस्पेक्ट देताना. आणि अशा प्रकारे 2 षटकांची अखेरीस धावसंख्या आहे ती म्हणजे 3 बाद 8. आणि वळूया आपण DJ कडे. आहेत की माझे सिनियर पार्टनर्स अनिल बेनबन्सी सर, कौस्तुभ सर, तिथे आमचे आगरी कॉमेंटेटर मनीष घरत, आणि तिकडून स्टेजवरनं मध्येच त्यांनी मान काढून बाहेर बघितलेली ते म्हणजे मनुएल पाडाचे एक सुरील आवाज बंटी. इतक्या सगळ्या लेजंड कॉमेंटेटर समोर मी कॉमेंट्री करताना किती दडपण असेल याचा विचार करा तुम्ही सगळ्यांनी. आणि शेवटचे 7 मिनिट बाकी आहेत, कृपया याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. आणि गोलंदाजी मार्कवरती जावेद मंसूरी उल्फ पगला आणि बॅकफुटबॉल मारायचे सीमा पार चौकार. आणि अशा प्रकारे मोमेंटम मिळालेला आहे तो म्हणजे आगाशी संघाला. कमॉन डीजे. आणि पुन्हा एकदा मोमेंटम, मी बोललो होतो ना मोमेंटम. आणि अशा प्रकारे मोमेंटम शिफ्ट झालाय तो म्हणजे आगाशी संघाकडे. 2 षटकांमध्ये धावसंख्या होती 8 आणि 1 चेंडूत मंसूरी यांनी तब्बल 6 धावा दिल्या आहेत. आणि आता धावसंख्या जाऊन पोहोचले 13 चेंडू 14 धावा. आता थोडीशी आघाडी मिळालेली आहे ती म्हणजे आगाशी संघाला. पाहूया पांड्या यांनी ठोकलात मांड्या आणि पुन्हा एकदा सीमा पार चौकार. कम ऑन डीजे. येस, थँक्यू डीजे. आणि आमचे एक दुसरे सिनियर पार्टनर मृदुल मेहर यांचं नुकतंच कॉमेंट्री बॉक्समध्ये आगमन झालेलं आहे. त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. आप आए बहार आई आणि 2 चौकार भी आई.
पुन्हा एकदा तिसरा, लगातारचा तिसरा. अशा प्रकारे खूप महागडं षटक 3 चेंडूंमध्ये 14 धावा खर्ची पाडल्या, त्या म्हणजे मनसूर यांनी. अशा प्रकारे पुन्हा एकदा आव्हान जिवंत झालंय आगाशी संघाचं. कमॉन डीजे. चला थँक्यू डीजे. पारितोषिक आलेलं आहे ते म्हणजे ऋषभ यांच्यासाठी. त्यांनी 2 चौकार ठोकलेले आहेत. जर हॅट्रिक मारली, चौकारांची हॅट्रिक मारली, तर अनिंद बेन बन्सी, एक ज्येष्ठ कार्यकर्ते आगाशी बारीवाड्यातले, यांच्याकडनं तब्बल 500 म्हणजे 500 रुपयाचं पारितोषिक. पुन्हा एकदा वाईड चेंडू. अजूनही आव्हान जिवंत आहे. 500 मधले 367 रुपये आलेले आहेत. 163 रुपये यायचे बाकी आहेत फक्त. पाहूया मनसुरी शॉर्ट पी चेंडू आणि इन द ऑड. अति घाई संकटात नाही, कळलं नाही कुठे मारू, झोपून पण मारला या चेंडूवरती. 500चा लॉस. आता कसं आहे ना, फायनान्शियल इयर एंड होत आलंय. मार्चला त्याला कळेल की किती लॉस झाला आजपर्यंत. पुन्हा एकदा आणि आता थोडे चपळाईने टाकलेले चेंडू, परंतु पुन्हा एकदा कमबॅक झालाय आगाशी संघाचा. धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 24. आणि शेवटचा चेंडू 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या होती 3 बाद 8. 17 चेंडूंमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 24. 5 चेंडूत 16 धावा ठोकल्या आहेत. आणि याला सुरुवात केली होती आगाशीचे हार्दिक पांड्या. त्यांनी ठोकल्या होत्या मांड्या. पुन्हा एकदा स्वैर मारा. अवांतर धावसंख्येत भर. अजय आता डगआउट मधून उडून आता वरती जातील की काय. आणि लहान मुलासारखे वागतायत ते, क्योंकि दिल तो बच्चा है जी. आणि बाद बाद बाद. खुशी रासना आई. हार्दिक पांड्या आणि बाद झालेले आहेत. अशा प्रकारे 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचले 4 बाद 24. जवळजवळ 8 ची सरासरी गाठली आहे. आणि आमचे डीजे मन मॅडे रागारागात बघतायत. कमॉन डीजे. मूर्ती ज्यांचा काल बर्थडे सेलिब्रेट झाला, ज्यांच्या बर्थडे निमित्त 24 मी 8-25 सॉरी, चूक भूल देणे घेणे, काय माणूस आहे, माणसाकडून चुकवतात. ज्यांच्या बर्थडे निमित्त ही टुर्नामेंट ऑर्गनाईज केलेली आहे त्यांनी पारितोषिक लावलंय. जर ही मॅच आगाशीने जिंकली तर ऋषभ यांना तब्बल 2000 रुपयाचं बक्षीस. आणि त्याच दिशेने वाटचाल करताना ऋषभ 2000 200. आला तर शिंगावर घेऊ, खेळ हा आपणच जिंकून जाऊ. अंगावर आला. येस, थँक्यू डीजे. म्हणजे पहा किती मोठं पाठबळ आहे रंजनदादा पाटील यांचं आगाशी संघाच्या पाठीमागे. तर रंजनदादा पाटील यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. पुढील चेंडू रबाड यांचा. ऋषभ यांना पुन्हा एकदा सुंदर क्षेत्ररक्षण. आगाशी आणि विजय यांच्यामध्ये अक्षय सांगळे हे बाहुबलीसारखे सॉरी कट्टप्पासारखे उभे आहेत. फुल टॉस चेंडू बाळ्यांना खूप जोरात मारण्याचा प्रयत्न, राग काढायचा प्रयत्न केला, परंतु थोडेसे कमी पडले आणि बाद होत आहेत, धावचित होत आहेत. चला वळूया डीजे कडे. ऋषभ यांना पुन्हा एकदा ओरपी चेंडू कवच्या दिशेने मारला. चेंडू थोडीशे फंबल आणि त्याचा फायदा घेतला नॉन स्ट्रायकरने. आणि स्ट्राईकला आता आलेले आहेत शिवम बेन बन्सी उर्फ बाबू. आणि ई ग्रुप मधल्या सगळ्या संघांनी रेडी राहायचं आहे. या पुढील होणारा सामना आई एकविरा टाकीपाडा वर्सेस गुरुदत्त मनवेलपाडा. दोन्ही संघांनी रेडी राहायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. पुढील चेंडू आणि एकदम उत्तम काम केलेलं आहे आपल्या सिनियर पार्टनरला जो चांगल्याच रंगात दिसतोय. ऋषभ यांना स्ट्राईक वरती आणलाय आणि या सामन्याचा शेवटचा चेंडू आहे. 32 रिव्ह्यू घेतलाय. डिसिजन पेंडिंग आहे. त्या अगोदर जशी
पहिली इनिंग संपत असे दोन्ही कॅप्टनने टॉस का बॉस येऊन थांबायचं आहे. गुरुदत्त मनवेलपाडा आणि आई एकविरा टाकीपाडा दोन्ही कॅप्टन इनिंग ब्रेक टॉस केला जाणार आहे. चला आणि कन्क्लुजन आलेलं आहे. पंच ग्राउंडमध्ये जाऊन डिसिजन देतील. अच्छा, फोन अ फ्रेंड त्यांनी लाईफलाईन यूज करायचं डिसाईड केलं आहे. ते बोलतात की मी फोन अ फ्रेंड करेल आणि त्यांचे फ्रेंड आहेत मेन अंपायर. आणि पारितोषिकाबद्दल पुन्हा एकदा सांगू इच्छितो, जर आगाशी संघ हा सामना जिंकला तर एक हाती हा सामना जिंकवण्याबद्दल रिषभ हेमाळे यांना तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक जाहीर केले. ते म्हणजे आमचे उत्सव मूर्ती रंजनदादा पाटील, ज्यांचा काल बर्थडे सेलिब्रेट केला या ग्राउंडवरती. आणि उद्या काहीतरी एक्स्ट्रा आहे, नवीन आहे. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता, परंतु चुकी केलेली आहे आणि शेवटच्या चेंडूवरती गडी बाद होतोय. आणि अशा प्रकारे 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचले 32 आणि 33चं टार्गेट म्हणजे जवळजवळ रिक्वायर्ड रेट आहे 8.25चा. चला, आई एकविरा टाकीपाडा आणि गुरुदत्त मनवेलपाडा दोन्ही संघांच्या कर्णधाराने टॉस का बॉसमध्ये यायचं आहे. आणि टॉस का बॉसमध्ये टॉस कव्हर करणार आहेत आमचे साथी समालोचक, एक सिनियर कॉमेंटेटर मृदुल मेहर, व्हॉइस ऑफ नवापूर, ज्यांनी खूप कमी वयामध्ये उंच उंच शिखर गाठली, असे प्राऊड ऑफ नवापूर. आम्हाला सुद्धा प्राऊड आहे खूप त्यांच्यावरती. मधुर आवाजाचे धनी आहेत. येस, धन्यवाद नयन सर. असंच प्रेम राहू द्या तुमचं. परंतु मॅचच्या दिशेनं ग्रुप ईच्या दिशेनं आपण वळणार आहोत. इनिंग ब्रेकमध्ये ज्या ठिकाणी एकीकडे गुरुदत्त मनवेलपाडाचा संघ असेल. चला, वेळ दौडू नका, तो मॅचचा रिदम तुटतो. त्या कारणास्तव आपल्याला विनंती असेल टीम मीटिंग नंतर करा. गुरुदत्त मनवेलपाडा संघ आणि आई एकविरा टाकीपाडा दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस की बॉसच्या दिशेने मान्यवरांच्या शुभ हस्ते हा वसे विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे सदस्य विमल सिंग, आपल्याला विनंती असेल आपण या आपल्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कॉल केला जाईल. डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी एक विमलची सातत्यानं आपण पाहतोय आणि त्यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कॉल. APL असा आवाज येतो आणि APL येतो, अर्थातच नाणेफेकीचा कॉल जिंकला जातो. मी विमल यांना विनंती करतो आपण पुन्हा एकदा आसन असतं. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय, डिसिजन काय असेल? फिल्डिंग करू. आज ज्या प्रकारचं आयोजन नियोजन, नवीन हंगामातील नवीन स्पर्धा आज आपण पाहतोय आणि कशा प्रकारची संघ बांधणी असेल, स्वतःच्या संघाबद्दल 2 शब्दात ऐकायला आवडेल. आयोजन तर खूप सुंदर आहे. आम्ही फक्त आता 90 जण आल्यात. वैभव पण नाही, मनीष पण नाही, आम्ही जेमतेम 90. ह्या आयोजनाबद्दल आज आगाशी नगरीमधून येऊन APL जी स्पर्धा आज आगाशी नगरीतील हा थाट ऐकायला आयोजकांना देखील आवडेल. थोडक्यात आयोजन तर खूप सुंदर आहे. येस, खूप साऱ्या शुभेच्छा. नव्याने एक संघ अर्थातच आई एकविरा टाकीपाडाचा संघ आहे. नाणेफेकीचा कॉल जिंकला असता तर काय डिसिजन असतं? फिल्डिंगच घेतली असती. जास्त वेळ घेत नाहीये. आयोजनाबद्दल 2 शब्दात, कारण आमचे नयन सर तेथे उपस्थित आहेत. सामना चालू आहे त्या कारणास्तव आयोजनाबद्दल. आयोजन तर खूपच चांगलं आहे. आम्ही पहिल्यांदा खेळतोय, पण बघू. येस, खूप साऱ्या शुभेच्छा आपल्याला देखील असतील. टॉस की बॉस मधून अहवाल असा येतो, प्रथमतः नाणेफेकीचा कॉल जिंकला जातोय. गुरुदत्त मनवेलपाड्याचा संघ आहे, त्यांच्या विपक्षात आता आई एकविरा टाकीपाड्याचा संघ 2 हात उभे करून उभा राहणार आहे. तुर्तास चालू असणारा सामना 2 संघातील ती डुवाडाय लढत आहे. सामना जिंकला तर टॉप 12च्या दिशेनं क्वालिफाय आणि पराभूत झाला तर अगदी वर्षभराची
अर्थातच 365 दिवसांची ती लॉंग वेटिंग कोणाला करावी लागणार ह्यासाठी चालणारी ती लढत एकीकडे JCCB, दुसरीकडे घरचा संघ आज मैदानात आगाशी टीम. गो टू 9 सर. नरेंद्र परब साहेब आपणास विनंती की आपण मुख्य मंचावरून स्थानपन्न व्हा. नरेंद्र परब साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपलं आगाची बिग बॅश लीग मध्ये सहर्ष स्वागत आहे. चला, दरम्यान सामन्याला सुरुवात झाली. आतापर्यंत एक चौकार ठोकला आहे रबाडा यांनी. रबाडा हे आतापर्यंत क्रिकेटची एक इनिंग खेळत होते, परंतु आत्ताच एक 2 महिन्यापूर्वी त्यांची नवीन इनिंग स्टार्ट झाली आहे. त्यांचं शुभमंगल झालं आहे, तर त्यांना त्यांच्या मॅरिड लाईफसाठी खूप खूप शुभेच्छा. दोन्ही इनिंग इक्वल चालू ठेवा, कोणालाच वरचढ होऊन देऊ नका. आणि अजयला सुद्धा हेच सांगतोय मी. पुन्हा एकदा डॉट चेंडू आणि मागून एक बाण आला, डायरेक्ट माझ्या पाठीत लागला. अजय यांच्या अर्धांगिनीने मारला होता तो. चला, पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचली आहे, ती म्हणजे 7 बिनबाद 7. जवळजवळ 8.25ची सरासरी गाठायची होती. थोडासा मागे पडलाय JCC संघ, मागे पडलाय पण हरला नाही आहे. स्टे ट्यून. दुसरं षटक हाताळण्यासाठी आलेले आहे ते म्हणजे शिवम बेनबन्सी. ही बेनबन्सीची पूर्ण एक मोठी फॅमिली आहे. एक बंधू आमच्या बाजूला आहेत, ते तलवार घेऊनच उभे आहेत. काय चुकीचं बोलतो का बघायला. आणि स्वैर मारा. पंच गंभीर यांचे दोन्ही हात वरती. आणि आत्ता रन रेट रेंजमध्ये आलेला आहे त्यांच्या. 8 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा सुंदर शॉट होता, फाईन ग्लान्स होता, परंतु गॅप शोधता आला नाही आहे. जर तो चेंडू गॅपमध्ये गेला असता तर निश्चितच 4 असतं. निर्धाव चेंडू, जो पहिला डॉट टाकला होता ना तो कव्हर करून घेतलेला आहे. दोन्ही संघांच्या डगाडून आवाज येतोय. नक्की कळत नाही कोण पुढे आणि कोण मागे आहे. याचा रिझल्ट अजून एक ओव्हर नंतर आपल्याला कळेल की कोण वरचढ आहे. सध्या तर 50-50% मध्ये दोन्ही संघ आहेत. या सामन्यात जिंकणाऱ्या संघाला सरळ उद्याचं सुपर 12चं गोल्डन तिकीट मिळेल. आणि त्याच गोल्डन तिकीटासाठी चाललेली ही धडपड, चाललेली ही खेचाखेची आपण पाहू शकतो. बॅकफुल जाऊन मारला चेंडू आणि सुंदर डाई होती बाळा यांची, परंतु ती सुकी डाय होती. त्यांना काय त्यांच्या डायला काय ते यश मिळालं नाही, पण त्यांच्या मागे जे होते जे कधी पिक्चरमध्ये आले नाहीत, म्हणजे हिरोच्या ऐवजी ना साईड हिरोनी काम केलं. म्हणजे पेमेंट घेतलं मोठं हिरोनी, बाळानी घेतलं पेमेंट मोठं आणि काम मोठं केलंय ते साईड हिरोनी. आणि बाळा आपले पूर्ण 32 दात दाखवून असतायत. आम्हाला काहीच फरक पडत नाही, आम्हाला रिझल्टशी मतलब आहे. कोणीही पडो, कोणीही म्हणजे कोणाची टी शर्ट माखो, मॅन ऑफ द मॅच कोणाला पण मिळो, रिझल्ट इम्पॉर्टंट. पुन्हा एकदा बॅकफुल मारला चेंडू आणि आता जय, म्हणजे ज्या ठिकाणी बाळा होते त्याच ठिकाणी जय गेले. म्हणजे पोस्टिंग रास नाही आली त्यांची. 4 चेंडू झालेले आहेत. आणि आत्ता रबाडा यांच्या बॅटमधून आतापर्यंत आपण हा दुसरा चौकार बघितलेला आहे. 10 चेंडू 14 धावा, जवळजवळ 8.4 ची सरासरी गाठली आहे. गरज होती 8.25 ची. सामना सीसॉ सारखा कधी इथे तर कधी तिथे जातोय. दरम्यान पुढील चेंडू फुल टॉस चेंडू होता आणि सुंदर क्षेत्ररक्षण बाळा यांचं. बाळा हे जीवाच्या आकांताने प्रयत्न करत आहेत, म्हणजे आपल्या जीवाची पर्वा न करता. परंतु त्यांनी एक लक्षात घ्यायचं आहे की आपली एक थोडी इंजरी आहे, त्याच्याकडे लक्ष देऊन सगळं करायचं आहे. कारण की प्रत्येक प्लेयरला मॅच खेळताना त्या आपल्या इंजरीचं भान राहत नसतं, पण त्याचा पछतावा आपल्याला नंतर होतो. तर सगळ्यांनी आपल्या जीवाची काळजी घ्यायची आहे. दरम्यान षटकातील पुन्हा एकदा हो थोडीशी चुकी आणि त्या चुकीचा फायदा अपोजिट टीमला मिळाला. आणि अशा प्रकारे 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचले, ती म्हणजे
16 आणि आता आवश्यकता आहे 12 चेंडूत 17 धावांची. चला ओव्हर ब्रेकमध्ये वळूया डीजे कडे. खूप वेळापासून डीजेने आराम केलाय. कमॉन डीजे. आणि मुकेश हे सुद्धा बेनबंचीच आहेत. सॉरी यादव सॉरी. आणि साहिल एक स्मार्ट क्रिकेट खेळताना आपण पाहतोय साहिल यांना. जो प्लेयर फॉर्म मध्ये आहे त्याला सातत्याने स्ट्राईक देत आहेत साहिल. 11-16चं समीकरण आहे. जवळजवळ 2 चौकारांचं समीकरण आहे. पाहूया पुढील चेंडू. मुकेशानं बॅकफुल जाऊन मारला चेंडू सीमा पार. चौकार. कम ऑन डीजे. येस थँक्यू डीजे. रबाडा यांचं लग्नानंतरचं हे रूप पहिल्यांदाच आपण पाहतोय. काय माहिती कुठला स्ट्रेस कुठलं फ्रस्ट्रेशन इकडे काढतायत. कारण की लग्नाला फक्त 1च महिना झालाय. आमच्या सारख्यांनी फ्रस्ट्रेशन इकडे काढलं तर आपण समजू शकतो. परंतु फक्त 1 महिना आणि 3 चौकार. आता समीकरण आहे 10-12. 19-20 सारखंच हे समीकरण आहे. 10-12. रबाडाचे चॅन्ट आपल्याला ऐकायला मिळत आहेत. बॅकफुट जाऊन कट केला चेंडू सरळ जातो डिक्लेअर झोन मध्ये. फक्त 1च धाव मिळते. आणि आता समीकरण आहे 9-11. उस्मान पटेलनी मागून कानातून रक्त काढलाय आमच्या रबाडा. तो रबरासारखा ताणतोय रबाडा नावाला. आतापर्यंत जमेची बाजू एक आहे की जेसीसी बी संघाचा एकही गडी बाद झालेला नाही आहे. साहिल जे ओपनिंग पार्टनर आहेत रबाडा यांचे. पुढील चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता. बॅकफुटला मारला चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण. सुंदर गॅदरिंग जर सुंदर झाली असती तर रिझल्ट काही वेगळा असता. अजय आपला 100% नाही तर 1000% देताना आपण पाहतोय आपल्या संघासाठी. हे गाव क्रिकेट असंच असतं. 8-10. 2 चेंडू. मुकेश यादव स्ट्राईकला रबाडा आणि शफल होऊन मारलेला चेंडू. म्हणजे फक्त ती ऍक्टिंग होती. रिझल्ट काहीच नाही मिळाला त्या शफल बिफल होण्यामध्ये. आणि इथे लाईव्ह स्कोरिंग मागे चालू आहे. म्हणजे इथे डिजिटल स्कोरर आहे, मॅन्युअल स्कोरर आहे आणि माझ्या मागे लाईव्ह स्कोरर पण आहेत. तोंडी स्कोरर त्याला गावठी स्कोरर बोलतात. हा चला 7 आणि 9. 9 आणि 7. 7 चेंडू 9 धावा. बॅकफुट मारला चेंडू. सुंदर. आणि जय यांच्याकडनं पुन्हा वारंवार चुका होताना दिसत आहेत. आणि आता आगाशी संघ बॅकफुटला 6 चेंडू 7 धावा. सॉरी 5 धावा. 6 चेंडू 5 धावा. चला ओव्हर ब्रेक मध्ये वळूया डीजे कडे. टायमर आगाशी संघ म्हणतोय की सामना अजून संपलेला नाही कारण की मी अजून जिंकलेलो नाही आहे. आपण मिरॅकल ऐकलेले आहेत. आज मिरॅकल होईल का? कारण की आपण कालपासून बघतोय 1 चेंडू 4 धावा, 2 चेंडू 4 धावा होताना आपण बघितलेले आहेत. परंतु 6 चेंडू 5 धावा, 6 चेंडू 4 धावा हे डिफिकल्ट टास्क नाही आहे. आणि आता गोलंदाजी मार्कवरती आजच्या दिवसामध्ये पहिल्यांदा छोटा पॅकेट बडा धमाका, ज्याला आपण हे धमाके करताना बघितलेले आहेत. आक्रमक गोलंदाजी करण्यामध्ये जे माहीर आहेत. आणि स्वीप तुम्ही माहीर आहात तर मी सुद्धा डबल माहीर आहे असं रबाडा
दर्शवतायत. समीकरण आहे 5 चेंडू 4 धावा. आणि जर या छोट्या पॅकेटनी सामना जिंकवला तर रणजनदादा पाटील यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक लगावण्यात आलेलं आहे. म्हणजे आता या मॅचवरती पारितोषिक लागलेत 2000 रिषभसाठी, 1000 रुपये या छोट्या आर्यनसाठी, हिरोसाठी. आणि पुन्हा एकदा स्मार्ट क्रिकेट म्हणता येईल. 4 चेंडू 3 धावा. काहीतरी कर भावा. जर तू हे करून दाखवलंस तर फक्त तुझीच हवा. कोणाला मिळेल उद्याचं गोल्डन तिकीट? अजय, आपला पूर्ण एक्सपिरियन्स पणाला लावताना आपण पाहतोय. तिसरा चेंडू स्ट्राईकला आहेत रबाडा, ज्यांच्या बॅटमधून आतापर्यंत 3 चौकार आपण पाहिलेले आहेत. चला, प्रेक्षकांनी थोडंसं बाजूला व्हायचं आहे. विशालजी थोडंसं यांना बाजूला करायचं आहे. 3 चेंडू 2 धावा. आणि बॅकफुट जाऊन मारला चेंडू. बाळा यांची खूपच शर्तीचे प्रयत्न होते. जवळजवळ चौकार अडवला. जर हा चौकार गेला असता तर आव्हान संपलं असतं आगाशी संघाचं. आणि आता समीकरण आहे 3 चेंडू 2 धावा. आणि स्ट्राईकला आहेत ते म्हणजे साहिल, ज्यांनी आतापर्यंत चांगलीच साथ निभावलेली आहे, ती म्हणजे रबाडा यांची. रबाडा साहिल यांची पार्टनरशिप ग्राउंडमध्ये आहे. आणि इथे वन मॅन शो. उस्मान पटेल एकटाच इकडे फटकेबाजी करतो कॉमेंट्री बॉक्समध्ये. जवळजवळ सेंचुरीच्या जवळ आलेला आहे. फक्त 1 धाव पाहिजे उस्मान पटेल यांना आपली सेंचुरी कंप्लीट करण्यासाठी. 3 चेंडू 2 धावा. सर्वांना मिरॅकलची आणि सुंदर चेंडू. ओ हो 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 हो, थोडासा ट्विस्ट अँड टर्न्स झाला, परंतु बाळा इतके चपळ क्षेत्ररक्षक आहेत आणि वयाप्रमाणे थोडीशी विजिबिलिटी पण कमी होते, कारण की बाळाचं आणि माझं वय सेम आहे, त्यामुळे त्यांचा प्रॉब्लेम मी समजू शकतो खूपच चांगल्या रीतीने. भले ते दिसतात थोडे माझ्यापेक्षा जास्त वयस्कर, पण आम्ही दोघं सेम एजचे आहेत. आणि मागणं रोहित पाटील एक उभारता यंगस्टर काण्या नजरेने मॅडे बघतोय की माझा पण उल्लेख करा. आत्ताच ऑगस्ट महिन्यामध्ये सिंगापूरला जाऊन आलेले आहेत लेदर क्रिकेटसाठी. सिंगापूर गाजवून आलेले आहेत ते असे वसई तालुक्यातील एकमेव खेळाडू, परंतु सेमीफायनलमध्ये थोडेसे कमी पडले. परंतु जी कमी पडली होती ती आम्ही पुढच्या वर्षी पूर्ण करू. 2 चेंडू 1 धाव. रबाडा ऑन स्ट्राईक. आणि ही चुकी डायरेक्ट हिटच्या ऐवजी जर बॉलरच्या हातात दिला असता तर विकेट गेली असती. आणि अशा प्रकारे डी ग्रुपमधून सेकंड क्वालिफायर मिळालाय तो म्हणजे JCC B संघ. आणि बिग अपसेट जो विजय रथ होता आगाशीचा, त्या आगाशीच्या विजय रथाला ब्रेक लावलाय तो म्हणजे JCC B संघाने. विजय संघाचे अभिनंदन आणि पराभूत संघांचे खूप खूप कौतुक.